उद्यानाचे आंदोलन, संशयाच्या भोवऱ्यात आंदोलन की पूर्वनियोजित तडजोड, चर्चेला उधाण. जयसिंगपूर शहरातील बस स्थानकासमोरील जयसिंग महाराज उद्यान नागरिकांसाठी तातडीने खुले करावे, सुशोभीकरणाचे काम सुरू करावे या मागणीसाठी स्वराज्य क्रांती जनआंदोलन महाराष्ट्र राज्याच्या वतीने सुरू करण्यात आलेले आंदोलन आता संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे. आंदोलनाच्या सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतलेल्या संघटनेने अचानक आंदोलन स्थगित केल्याने नागरिकांतून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. जयसिंग महाराज उद्यानाच्या प्रश्नांवर पालिका प्रशासनाला निवेदन देऊन स्वराज्य क्रांती जनआंदोलनाने क्रांती चौकात उपोषण सुरू केले होते. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दखल घेत नसल्याचा आरोप करत संस्थापक अध्यक्ष आदमभाई मुजावर यांनी 19 जून रोजी तिरडी आंदोलन आणि 23 जून रोजी उद्यानाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्याचा इशारा दिला होता. याबाबतचे निवेदनही 16 जून रोजी पालिका प्रशासनाला देण्यात आले होते. मात्र तिरडी आंदोलनाच्या आदल्या दिवशी म्हणजे 18 जून रोजी आदमभाई मुजावर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल केली. त्यामध्ये लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय पाटील येड्रावकर यांनी स्वतः पुढाकार घेऊन 3 महिन्यात उद्यान विकसित करून नागरिकांसाठी खुले करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. विशेष म्हणजे दुसऱ्याच दिवशी नगराध्यक्ष येड्रावकर आंदोलनस्थळी दाखल झाले आणि त्यांनी 3 महिन्यात उद्यान विकसित करून नागरिकांसाठी खुले करण्याची लेखी ग्वाही आंदोलकांना दिली. त्यानंतर स्वराज्य क्रांती जनआंदोलनाने आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली. याच घटनाक्रमामुळे शहरात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचे इशारे दिल्यानंतर अचानक सोशल मीडियावरील पोस्ट, त्यानंतर नगराध्यक्षांची तात्काळ भेट, लेखी आश्वासन आणि लगेच आंदोलन स्थगिती हा संपूर्ण घटनाक्रम अनेकांच्या भुवया उंचावणारा ठरला आहे. आंदोलन आधी आणि तोडगानंतर ही लोकशाहीतील सामान्य प्रक्रिया असली तरी येथे पोस्ट आधी आणि तोडगानंतर असा प्रकार घडल्याची चर्चा नागरिकांतून सुरू आहे. आंदोलनकर्त्यांनीच नगराध्यक्षांकडून अपेक्षित भूमिका जाहीर करायची आणि त्याच भूमिकेची पूर्तता दुसऱ्याच दिवशी होत आंदोलन मागे घ्यायचे, हा केवळ योगायोग आहे की यामागे काही वेगळे समीकरण आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. उद्यानाचा प्रश्न निसंशयपणे शहराच्या हिताचा असला तरी आंदोलनाच्या संपूर्ण प्रक्रियेतील घटनांची साखळी पाहता हे आंदोलन खरोखर जनहितासाठी होते की पूर्वनियोजनित तडजोडीचा भाग होता, याबाबत आता सर्वसामान्यांमध्ये उलटसुलट चर्चा रंगू लागली आहे. आगामी 3 महिन्यात उद्यान प्रत्यक्षात विकसित होऊन नागरिकांसाठी खुले होते की नाही यावरच आंदोलनाची खरी विश्वासार्हता अवलंबून राहणार असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे. ब्युरो रिपोर्ट, SR न्यूज 24, जयसिंगपूर.